हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 बोर्ड एक्झामसाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. त्यासोबतच लास्ट मोमेंटला ऑब्व्हियसली सगळे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणं शक्य नसतं किंवा तेवढा वेळही नसतो. त्याच्यामुळे आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, कोणत्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस केली तरी चालेल असे काही क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. कारण बरेचसे क्वेश्चन्स सेम टाईपचे असतात. सो ते सारखं सोडवण्यापेक्षा आपण त्यातला एकच जो महत्त्वाचा क्वेश्चन आहे तो सोडवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बाकीचे क्वेश्चन इझिली सोडवता येतील. सो ॲज यू नो की तुम्हाला फक्त 6 लेसन्स आहेत. हा जो 7th लेसन आहे हा तुम्हाला नाही आहे, ये मज्जा. सो तुम्हाला फक्त 6 लेसन्स आहेत आणि त्यामधला पण बराचसा भाग रिड्यूस आहे. सो ऑब्व्हियसली तुम्ही 1-2 दिवसामध्ये एवढा अभ्यास करू शकता की तुम्ही इझिली पेपर लिहू शकाल किंवा तुम्हाला इझिली फॉर्म्युले पाठ करता येतील. ओके. आणि मेन मॅथ्समध्ये तुम्हाला फॉर्म्युला आला की तुम्ही बाकीचं सगळं इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि ॲज यू नो की पार्ट 2 मध्ये थिअरम्स पण असतात. सो आपण काही थिअरम्स पण पाहणार आहोत. याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्याच्यामध्ये मी सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले. आता फक्त मी लास्ट मोमेंटला काय करता येईल एवढं सांगणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आहे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर एरिया ऑफ ट्रायंगल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. सो तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट, सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, कारण याच्यावरती प्रश्न येतात की तुम्हाला बेसचा रेशो दिलाय किंवा हाईटचा रेशो दिलाय आणि तुम्हाला एरियाज फाइंड आउट करायचे आहेत. हे तुम्हाला 1 मार्क्ससाठी येऊ शकतं किंवा तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A जो की ॲक्टिव्हिटी बेस आहे त्याच्यामध्ये पण येऊ शकतं. याचा पेपर पॅटर्न मी ऑलरेडी अपलोड केला आहे. त्याच्यामध्येही आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण पाहिले होते आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिला तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल किंवा कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. सो बेसिकली जेव्हा तुम्हाला एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा असेल तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार आहात. काय करायचं आहे, काही नाही करायचं आहे. जस्ट वरती बेस लिहायचा आहे पहिल्या ट्रायंगलचा, खाली बेस लिहायचा आहे दुसऱ्या ट्रायंगलचा, मल्टिप्लाय बाय पहिल्या ट्रायंगलची हाईट डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. एवढंच करायचं आहे की तुमचा फॉर्म्युला तयार होतो. या ठिकाणी एरिया आणि एरिया 1 एरिया 2 येणार आहे. ओके, सिम्पल. आता फॉर एक्झाम्पल काय होतं, बऱ्याचदा तुम्हाला बेस सेम आहे किंवा बेस सिमिलर आहे असं सांगितलं जातं. ऑब्व्हियसली बेस सेम असेल तर बेस कट होईल. मग जो एरिया असणार आहे तो कोणाच्या करस्पॉन्डिंग येणार आहे, हाईटच्या करस्पॉन्डिंग येणार आहे. जर तुम्हाला सांगितलं हाईट सेम आहे तर एरिया बेसच्या करस्पॉन्डिंगली येणार आहे. सो बेसिकली याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाही आहे. जस्ट इझी आहे की तुम्हाला बेस इंटू हाईट करायचं, एरिया मिळणार. बेस सेम असेल तर हाईटच्या करस्पॉन्डिंगली एरिया मिळणार, हाईट सेम असेल तर बेसच्या करस्पॉन्डिंगली एरिया मिळणार. सिम्पल. फक्त तुम्हाला हे थोडंसं एक छोटंसं वाक्य पाठ करावं लागेल. एवढं पाठ केलं की तुम्हाला रिझल्टमध्ये वगैरे लिहावं लागेल, कारण तुम्ही कशावरून हाईट आणि बेस घेऊन एरिया फाइंड आउट करताय. यासाठी तुम्हाला ही काही वाक्य पाठ करावी लागतील किंवा तुम्हाला जर इंग्लिश स्ट्रॉंग असेल, मनाने लिहिता येत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही मनाने पण लिहू शकता. असं काही नाही की हे वाक्य वर्ड टू वर्ड बरोबर आलं पाहिजे किंवा सेम डिक्टो कॉपी करायचं आहे, असं काही करायचं नाहीये. तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये म्हणजे जसं इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही लिहू शकता. फक्त एवढेच की याचा अर्थ बदलता कामा नये, अर्थ तोच राहिला पाहिजे. बाकी तुम्ही कसंही करा, काही करा. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इथे जर तुम्ही पाहिलं तर सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये जास्त काही अवघड सम नाही आहेत. सो तुम्ही नाही सॉल्व केले तरी पण चालतील किंवा नाही पाहिलं तरी पण चालेल. बेसिकली या ठिकाणी तुम्हाला इधर एरिया दिलेला असतो किंवा और तुम्हाला हाईट दिलेली असते आणि त्याच्या आधारे एरिया फाइंड आउट करायचं आहे. एवढंच याच्यामध्ये आहे, बाकी काही नाही आहे. नेक्स्ट आपण जरा जाऊया इथे. हे सगळे ती जी वाक्य आहेत तुम्हाला एरिया सेम असणारी, हाईट बेस वगैरे जे पण सेम असणारी, ती सगळी तुम्हाला एकत्र या ठिकाणी पाहायला मिळतील. हा क्वेश्चन खूप इझी आहे. हा तुम्हाला आला तर क्वेश्चन नंबर 1B मध्ये येऊ शकतो. सो हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हा पण क्वेश्चन खूप इझी आहे. हा पण तुम्हाला आला तर क्वेश्चन नंबर 2A मध्ये ॲक्टिव्हिटीज फॉर्ममध्ये येऊ शकतो किंवा क्वेश्चन नंबर 1B मध्ये पण मे बी येऊ शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इथे तुम्हाला थोडंसं अवघड आहे. अवघड नाहीये बट थोडंसं ट्रिकी आहे, कारण इथे ट्रायंगल बरोबर शोधावा लागतो. इथे खूप साऱ्या ट्रायंगलची भेळ केली आहे, त्याच्यामुळे योग्य ट्रायंगल शोधणं आणि मग त्याचं हाईट घ्यायचं आहे किंवा त्याचा बेस घ्यायचा आहे, मग त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. यासाठी थोडंसं लक्ष द्यावं लागतं. म्हणून या पूर्ण प्रॅक्टिस सेटमधला तुम्हाला हा एक प्रश्न सोडवायचा आहे, क्वेश्चन नंबर 3. आता जस्ट व्हिडिओ पॉज करून सोडवायला घ्या, कारण तुमची माझ्यासोबतच रिव्हिजन पण होईल, प्रॅक्टिस पण होईल. सो तुम्हाला परत जास्त वेळ द्यावा लागणार नाही. सो बेसिकली या पहिल्या 3 प्रश्नामधला तिसरा प्रश्न महत्त्वाचा आहे. नेक्स्ट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चौथा सोडवू शकता, कारण याच्यामध्ये पण अगेन ट्रायंगलचा थोडासा गोंधळ होऊ शकतो. सो बेसिकली तुम्हाला येत असेल तर तुम्ही सोडवा, येत असेल तर नका सोडवू, नसेल येत तर ट्राय करा. ओके. अगेन असे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला क्वेश्चन नंबर 3B साठी वगैरे येऊ शकतात, कारण तुम्हाला क्वेश्चन नंबर 3B थोडासा ट्रिकी येतो. थोडासा ट्रिकी पण नाही म्हणता येणार, कसा येतो, सोपा असतो, पण त्याच्यामध्ये प्रश्नांची फोड केलेली असते. मग त्या फोडीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये कुठलेही 3 प्रश्न येऊ शकतात. 3 का, कारण तो 3 गुणांसाठी असतो, म्हणून कुठलेही 3 याच्यामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि प्रत्येक 1-1 गुणांना असेल. अगेन हा सॉल्व्ह करायची गरज नाहीये, कारण सेम इथे तुम्ही ज्या पद्धतीने एरिया वगैरे फाइंड आउट करायचा त्याच पद्धतीने या ठिकाणी पण करायचं आहे. फक्त एवढंच की 3 प्रश्न आहेत. सो सॉल्व्ह करायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला 3rd आणि 4th सॉल्व्ह करायचं आहे. अगेन हे प्रश्न फक्त यासाठी आहेत की लास्ट मोमेंट काय रिव्हिजन केली गेली पाहिजे.
नेक्स्ट आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. याच्यामधलं जे काही रिड्यूस असेल ते स्किप करा, कारण बऱ्याचदा मला सगळंच रिड्यूस माहिती असेल असं पण नाहीये. तुम्हाला माहिती असेल कारण तुम्ही अभ्यास केलेला आहे. सो दॅट्स वाय जे रिड्यूस मधलं असेल ते माझ्याकडून सांगायचं राहिलं तर मला कमेंटमध्ये सांगा, मी ते नक्की पिन करेन. ओके, आणि ते तुम्हाला अजिबात करायची गरज नाही रिड्यूस वगैरे चुकून मी काही सांगितलं तर. सो बीपीटी मध्ये बेसिकली तुम्हाला बीपीटी प्रूव्ह वगैरे करा असं शक्यतो नाही येत, कारण बीपीटी थोडासा मोठा आहे आणि एवढ्या मार्क्सचा प्रश्न नाही आपल्याकडे. बट जर आलंच तर येऊ पण शकतं, कारण याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे जस्ट तुम्हाला आपला जो एरिया बेसिस सेम असणारा जो आपला फॉर्म्युला होता मगाशी आपण पाहिलेला तो वापरायचा आहे. अगेन सेम बेसिसवाला वापरायचा आहे आणि तुम्ही इझिली हे सॉल्व्ह करू शकता. सो तसे चान्सेस नाही आहेत येण्याचे, बट एकदा जस्ट चेकआउट करा की हा कशा पद्धतीने थिअरम असतो, कारण हे तुम्हाला इथे जरी नाही आलं तरी याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. सो प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला या थिअरमचा या एक्सप्लेनेशनचा उपयोग होईलच. सो दॅट्स वाय एकदा जस्ट रीड करा. कॉन्व्हर्स करायची गरज नाहीये, कारण तसंही तुम्ही हे एक्झाम्पल्समध्ये करणार आहातच. नेक्स्ट अँगल बायसेक्टर रिड्यूस्ड आहे, सो हा पण करायचा नाही आपल्याला. नेक्स्ट आहे पॅरलल लाईन्स आणि देअर ट्रान्सफर्स. सो हा थिअरम प्रूव्ह वगैरे करण्यासाठी नाही आहेत, बट तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ए बाय बी बी बाय सी इज इक्वल टू पी क्यू बाय क्यू आर असं असतं. सो हे सेम असतं, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जस्ट एवढं लक्षात ठेवा की ए बी बाय बी सी इज इक्वल टू पी क्यू बाय क्यू आर हे इक्वल टू असतं. नेक्स्ट हे तुम्हाला एक समरी बघायला मिळेल आतापर्यंत जे थिअरम्स आपण पाहिले त्याचे. नेक्स्ट आहे अगेन सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, याच्यामध्ये पण काही करायची गरज नाहीये. इथे अगेन ए डी बाय डी बी इज इक्वल टू ए ई बाय ई सी असणार आहे बीपीटी नुसार. सो हे पण तुम्हाला येत असेल, बीपीटी काय आहे माहिती असेल तर काहीच करायची गरज नाहीये. अँगल बायसेक्टर रिड्यूस्ड आहे, हे तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A मध्ये ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये येऊ शकतं, कारण इथे तसे 4 बॉक्स आहेतच. सो तुम्हाला हे येऊ शकतं. अगेन हे पण इझी आहे, तुम्हाला जस्ट काय करायचं आहे, AC बाय सीई किंवा AC बाय सीई इज इक्वल टू BD बाय DF. ओके, सो हे तुम्हाला लिहायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. सो हे पण करायची काही गरज नाही, कारण हे पण इझी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1 रिड्यूस्ड आहे, बायसेक्टरवाला आपल्याला नाही करायचं आहे. नेक्स्ट आहे पॅरललचा, सेम मगाशी आपण पाहिलं त्याच पद्धतीने इथे पण सॉल्व्ह करायची गरज नाहीये, हा रिड्यूस्ड आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट हा थोडासा वेगळा आहे, तुम्हाला या ठिकाणी अँगल पण दिलाय. अवघड काहीच नाही याच्यामध्ये, फक्त थोडंसं प्रूव्ह करून बघायचं आहे. येत असेल तर करायची गरज नाहीये, येत नसेल तर जस्ट एकदा सोल्युशन रेफर करा, कारण सेम क्वेश्चन्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A साठी ॲज अ ॲक्टिव्हिटी बेस किंवा क्वेश्चन नंबर 2B साठी ॲज अ सॉल्व्ह करण्यासाठी पण येऊ शकतात. नेक्स्ट इथे अगेन तुम्हाला पीपीटीच वापरायचं आहे, सो सॉल्व्ह करायची गरज नाहीये. इथे पण सेम तुम्हाला बीपीटी वापरायचं आहे, फक्त इथे एक्सची व्हॅल्यू व्यवस्थित फाइंड आउट करायची आहे. सो हे जर तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल किंवा येत नसेल सॉल्व्ह करता तर हे पण तुम्ही एकदा सॉल्व्ह करून पाहू शकता. नेक्स्ट हे सोडायची गरज नाहीये. हा प्रश्न खूप 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 महत्त्वाचे आहे, कारण असे सेम क्वेश्चन्स तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या एक्झाम्पल्समध्ये म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये पण पाहायला मिळतील. सो हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला या प्रॅक्टिस सेटमधलं काय काय करायचं आहे, एकतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करायचं आहे क्वेश्चन नंबर 4. येत असेल तर सोडवायची गरज नाही, तुमचा वेळ असेल. 4 करायचं आहे, 7 करायचं आणि 10 करायचं आहे. बस 3च प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, हार्डली 15 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होतील. पटकन करायचं आहे व्हिडिओ पॉज करून, आणि मग आपण आता पुढे जाऊया. आफ्टर दॅट हे जे तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला मिळतात, हा बायसेक्टवाले जाऊ दे, हा रिड्यूस्ड आहे. नेक्स्ट आहे टेस्ट, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण टेस्टवरती प्रश्न येऊ शकतात की तुम्हाला 2 ट्रायंगल्स दिले जातील आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की हे कोणत्या टेस्टने सिमिलर आहेत किंवा सिमिलरिटीसाठी कोणती टेस्ट वापरली गेलेली आहे. ओके, सो त्यासाठी तुम्हाला टेस्टची ॲटलीस्ट नावं माहिती पाहिजेत. ऑब्वियसली ए आहे म्हणजे 3 अँगल्स जर सेम असतील, सिमिलर असतील, सेम नाही म्हणता येणार, सिमिलर असतील तर ते ए टेस्टनुसार ते ट्रायंगल्स सिमिलर आहेत. सिमिलरली जर 2च अँगल सिमिलर असतील तरी पण आपण सांगू शकतो की ते ट्रायंगल्स सिमिलर आहेत. 2 साईड आणि त्यांच्यामधला अँगल. बऱ्याचदा काय करतात तर या ठिकाणी ही साईड घेतात, हे साईड घेतात, असं नाही घ्यायचं आहे. आपल्याला 2 साईडच्या मधलाच अँगल जर कॉमन असेल किंवा जर सिमिलर असेल तरच ही टेस्ट वापरता येते. कुठल्याही साईड्स नाही घ्यायचेत. बट जरी तुम्ही कुठल्याही साईड्स घेतले तरी त्यांच्यामधला अँगल मेन कॉमन पाहिजे. जर अँगल कॉमन नाही, सिमिलर पाहिजे. जर अँगल कॉमन नसेल तर मात्र तुम्ही ही टेस्ट नाही वापरू शकत. ओके, सो बेसिकली अँगल सेम असला पाहिजे 2 साईड्सच्या मधला. कुठल्याही साईड्स घ्या पण 2 साईड्सच्या मधला तुम्हाला अँगल सेम दाखवता आला पाहिजे, तरच ही टेस्ट तुम्ही वापरू शकता. एस मध्ये तुम्हाला तिन्ही पण साईड्स सेम दाखवता आल्या पाहिजेत, सेम म्हणजे प्रपोर्शनमध्ये दाखवता आल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे हे थिअरी बेस आहे, हे काय येणार नाही, सो त्याच्यामुळे स्किप करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला असे प्रश्न येऊ शकतात की कोणत्या टेस्टने सिमिलर आहे, खरंच सिमिलर आहे का हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अँगल्स सेम असले पाहिजेत मेजरमेंटने, आणि ज्या साईड्स आहेत तर त्या प्रपोर्शनल असल्या पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेमच क्वेश्चन आहेत, सगळ्या सेम टाईप्सचे आहेत, सो तुम्ही नाही सॉल्व्ह केले तरी पण चालतील. फक्त तुम्हाला टेस्ट माहिती असल्या पाहिजेत की कोणत्या टेस्टने कशा पद्धतीने एक्झाम्पल्स सॉल्व्ह केले जातात.
नेक्स्ट हा जर असा डायगोनलचा इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला एकतर स्वतःला कॉर्डिलेटर ड्रॉ पण करायचा आहे, गिवन पण लिहायचं आहे आणि प्रूव्ह पण करायचं आहे. सो त्यासाठी हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. सो दॅट्स वे हा एकदा सॉल्व्ह करून पहा. आफ्टर दॅट ह्या सगळ्याचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. सॉल्व्ड एक्झाम्पल्स मी पुन्हा एकदा सॉल्व्ह करून पण एक्सप्लेन पण केलेले आहेत. सो तुम्ही ते पण चेकआउट करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 1.3. 1.3 मध्ये अगेन सगळे सेमच क्वेश्चन्स आहेत. सो काही करायची गरज नाहीये. पण जर तुम्हाला हवंच असेल तर लेट मी फाइंड आउट कुठला तरी एखादा चांगलासा क्वेश्चन. सो हे ट्रेपेझियम सेम मगाशी जसं आपण इथे पाहिलेलं होतं, हा कॉर्डिलेटर त्याचप्रमाणे सेम आहे. सो अगेन करायची गरज नाही जर तुम्ही तो केला असेल तर. हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला मे बी क्वेश्चन नंबर 3B साठी किंवा क्वेश्चन नंबर 3B साठी येऊ शकतं. हे पण थोडंसं इम्पॉर्टंट आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवायचे. सो हे प्रूव्ह करताना थोडीशी कसरत होते. कसरत म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा इथे डोकं चालवावं लागतं. सो त्यासाठी हा इम्पॉर्टंट आहे. जस्ट फॉर प्रॅक्टिस तुम्हाला काय करायचं आहे, इथे 7th आणि 9th करायचं आहे, कारण हे 2 क्वेश्चन आले की बाकीचे आरामात येतात, बाकीचे इझी आहेत. ओके, सो व्हिडिओ पॉज करून 7th आणि 9th पटकन सॉल्व्ह करा. जर सॉल्व्ह करायला वेळ नसेल तर तुम्ही काय करू शकता, जस्ट तुम्हाला डायजेस्टमधून किंवा कशामधूनही जस्ट आन्सर चेकआउट करायचे आहेत. याच्यामागचा मोटिव्ह हा आहे की तुम्हाला त्याची मेथड कळली पाहिजे की असा प्रश्न आला तर आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिमिलर अँगल्सचा एरियाज ऑफ सिमिलर अँगल्सचा थिअरम. सो इथे जस्ट तुम्हाला माहिती पाहिजे की थिअरम नक्की काय म्हणणार आहे. सो हे माहिती असले तुम्ही इझिली आन्सर्स लिहू शकता. बेसिकली इथे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की एरिया जो आहे या 2 ट्रायंगल्सचा, म्हणजे 2 ट्रायंगल जर आपण ट्रायंगल ABC डिवायडेड बाय ट्रायंगल PQR यांचा जर आपण एरिया घेणार असू तर तो साईडच्या स्क्वेअर इतका येतो, म्हणजे AB² डिवायडेड बाय PQ² असा तो एरिया आपल्याला मिळणार आहे. सो हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. क्वेश्चन नंबर 1B मध्ये येऊ शकतं, क्वेश्चन नंबर 1B मध्ये येऊ शकतं, क्वेश्चन नंबर 2A मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये विचारलं जाऊ शकतं. बाकी सगळे सेमच आहेत. सो करायची काहीच गरज नाही, कारण सगळे सेम टाईपचे क्वेश्चन्स आहेत. आफ्टर दॅट हे पण इझी आहे, हे पण सगळे इझी आहेत. असा सेम क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळेल प्रिव्हियस इयरच्या पेपर्समध्ये. सो येत नसेल तर हा नक्की सोडवून पहा, कारण हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. बाकी सगळे सिमिलर टाईपचे क्वेश्चन आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर हा थोडासा वेगळा आहे, थोडासा ट्रिकी पण आहे आणि तुम्हाला मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. सो त्याच स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील ज्या तुम्हाला एक्झाममध्ये म्हणजे त्या पेपरमध्ये दिलेल्या आहेत. सो दॅट्स वाय हा फक्त 7th एक सॉल्व्ह करून पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट काय आहे, हा हे अडकलं, हे वरचा हा 1.4 याच्यामधलं. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेटमधले सगळे MCQs तुम्हाला करायचेच आहेत, कारण MCQs स्ट्रिक्टली तुम्हाला प्रॉब्लेम सेटमधलेच विचारले जातात. सो त्याच्यामुळे प्रॉब्लेम सेटमधले MCQs खूप महत्त्वाचे आहेत, कारण हे 4 मार्कांसाठी येतात. सो दॅट्स वाय 4 मार्क तुम्हाला खूप एक चांगली व्हॅल्यू देतात. दॅट्स वाय तुम्हाला सगळे MCQs करायचेच आहेत आणि काही अवघड नाही आहे. हार्डली 2 मिनिटामध्ये किंवा 1 मिनिटातच एक MCQ होतो. नेक्स्ट आहे हे सेम आहे ज्या पद्धतीने आपण एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स पाहिलेत. सो करायची काहीच गरज नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट नेक्स्टमध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हा थोडासा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि हा चांगला वाटतोय. सो तुम्हाला जर वेळ असेल प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करण्यासाठी तर त्यामधला हा एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करा. हा छान आहे, मस्त आहे. नेक्स्ट इथे तुम्हाला हा पण क्वेश्चन खूप छान आहे. हा तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये येऊ शकतो 4 गुणांसाठी. सेम नाही येणार ऑब्व्हियसली, कारण क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला टेक्स्टबुकच्या बाहेरचं येतं, बट याच्यावरती आधारित तुम्हाला न्यूमेरिकल व्हॅल्यूज वगैरे चेंज करून क्वेश्चन येऊ शकतो. हा जरासा ट्रिकी आहे आणि तुम्हाला अँगल घेताना खूप काळजीपूर्वक घ्यावा लागतो. सो याची प्रॅक्टिस करा. याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला बाकीचे जे सोपे क्वेश्चन्स आहेत ते इझिली सॉल्व्ह करता येतील, कारण याच्यामध्ये आपण बऱ्याचशा कॉन्सेप्टचा वापर करतो. दॅट्स वाय हा इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला 12th इझिली तुम्ही ॲक्टिव्हिटी बेस आहे पटपट सॉल्व्ह करायलाच, आणि 13 जरासा वेळ लागेल सॉल्व्ह करायला, बट तुम्ही इझिली करू शकता. जर वेळ नसेल तर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये गाईडमध्ये जे आन्सर्स आहेत ते रेफर करू शकता. नेक्स्ट आहे पायथागोरस थिअरम. सगळ्यात सोपा चॅप्टर आहे, कारण याच्यामध्ये जास्त काहीच करायची गरज नाही आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असा येऊ शकतो की तुम्हाला कोणतेही 3 नंबर्स दिले जातील आणि ओळखा हे ट्रिपलेट्स आहेत की नाहीत. ओके, सो तुम्हाला ते व्यवस्थित लिहायचं आहे, ते ट्रिपलेट्स आहेत की नाहीत, का आहेत का नाहीत हे पण एक्सप्लेन करावं लागेल, तरच तुम्हाला तो 1 मार्काचा प्रश्न पूर्ण 1 मार्क देऊन जाईल. हे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1B मध्ये असं विचारलं जाऊ शकतं की तुम्हाला कोणतेही 3 नंबर्स येतील आणि यू हॅव टू डिसाइड वेदर दे आर पायथागोरियन ट्रिपलेट ऑर नॉट. ओके, नेक्स्ट बाकी तुम्हाला हे फक्त लक्षात ठेवायचं आहे की एखादा अँगल जर एखादी साईड जर 30 डिग्रीच्या अपोजिट असेल तर ती कशी फाइंड आउट करायची, 60 डिग्रीच्या अपोजिट असेल तर ती कशी फाइंड आउट करायची. सो जस्ट हे फॉर्म्युले लक्षात ठेवा, कारण बाकी तुम्हाला मेथड वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही आहे, कारण फॉर्म्युलेमध्ये आन्सर्स तुम्ही इझिली भरू शकता. फक्त इथे एलएनच्या ऐवजी हायपोटेनस असं लक्षात ठेवा, कारण तिथे एलएनएस असेल असं काही नाही आहे ना. सो दॅट्स वाय इथे तुम्हाला हे फॉर्म्युले 2 लक्षात ठेवायचे आहेत. अगेन तुम्हाला 45च्या अपोजिट जर एखादी साईड दिली आणि त्याचं जर मेजरमेंट फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 1/√2 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. हे पण तुम्हाला जस्ट लक्षात ठेवायचे, कारण हे प्रश्न खूप इझी असतात आणि तुम्हाला ते जर एका दुसरा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी पण इझिली सॉल्व्ह करता येतात.
नेक्स्ट आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल आणि थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन. हे दोन्ही थिअरम्स खूप महत्त्वाचे आहेत आणि दोन्ही खूप इझी आहेत, काहीच करायची गरज नाही याच्यामध्ये. जस्ट तुम्हाला अँगल हे जे दोन आहेत आपल्याकडे ट्रायंगल जे आहेत ट्रायंगल जे आहेत तर ते सेम आहेत हे दाखवायचे. ऑब्वियसली या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे अँगल्स तुम्हाला सेम पाहायला मिळतात, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये तुम्ही ए टेस्ट वापरू शकता. सो ए टेस्टच्या आधारे तुम्हाला हे दोन ट्रायंगल्स सेम आहेत हे दाखवायचे आणि मग तुम्ही दाखवणार आहात की दोन ट्रायंगल्स जर सेम आहेत तर हा याच्याशी म्हणजे सगळे आपापसात काय असणार आहेत, सेम असणार आहेत. सेम तुम्हाला जिओमेट्रिक मीनचा पण थिअरम खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी येऊ शकतं, कारण हा थिअरम खूप इझी आहे आणि तुम्हाला ऑब्वियसली जे थिअरम्स येतात तर ते क्वेश्चन नंबर 3 मध्ये मोस्टली येतात, क्वेश्चन नंबर 3B मध्ये, आणि तिथे असं रेस्ट्रिक्शन आहे की फक्त 3 मार्कांपर्यंतचेच थिअरम विचारले जाऊ शकतात. सो दॅट्स वाय 3 मार्काला हे आरामात येऊ शकतं. एकतर पहिली गोष्ट डायग्राम तुम्हाला ड्रॉ करावी लागते. सो डायग्राम जर तुम्हाला ड्रॉ नाही करता आली तर तुम्ही प्रूफ पण घेऊ शकत नाही. दॅट्स वाय डायग्राम स्टेटमेंट वाचून डायग्राम ड्रॉ करण्याचा सराव तुम्ही करू शकता, किंवा जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, राईट अँगल ट्रायंगल सांगितलं राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा, एक सेगमेंट परपेंडिक्युलर सांगितलेला आहे हायपोटेनसला, सेम परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉ करायचा, सिंपल संपला विषय. ही झाली तुमची डायग्राम आणि सगळ्यांना नावं द्यायची आहेत आणि नावं दिल्यानंतर मग तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट थिअरम आहे हा. याच्या आधी बऱ्याचशा प्रॅक्टिस पेपर्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हा थिअरम विचारला जातो. पायथागोरस थिअरम तर सगळ्यात इझी आहे. तुम्हाला या ठिकाणी अगेन फक्त साइड्स म्हणजे अगेन हे तुम्हाला सिमिलर ट्रायंगल्स आहेत हे दाखवायचे आहे आणि मग तुम्हाला जस्ट साईडचा रेशो घ्यायचा आहे, बाकी काहीच करायची गरज नाही आहे. साईडचा रेशो घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवायचं आहे की हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1चा स्क्वेअर प्लस साईड 2चा स्क्वेअर किंवा बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर असतो. ओके, सो हे तुम्हाला फक्त याच्यामध्ये दाखवायचं आहे. अगेन हे तुम्हाला डायरेक्टली प्रूव्ह वगैरे करा असं आत्तापर्यंत तरी विचारलं गेलेलं नाही आहे, बट मे बी तुमच्या एक्झामला विचारलं जाऊ शकतं. सो त्याच्यामुळे जस्ट एकदा नजर फिरवा या थिअरमवरून, बाकी तुम्हाला पाठ वगैरे करायची गरज नाही आहे, कारण आत्तापर्यंत नाही आला तर मे बी तुम्हाला नाही येणार. सो फक्त एकदा पहा नक्की हा थिअरम काय आहे. याचा कॉन्व्हर्स शक्यतो इझी आहे. सो याच्यापेक्षा याचा कॉन्व्हर्स विचारला जाऊ शकतो, कारण कॉन्व्हर्समध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे की हा थिअरम म्हणजे पायथागोरस थिअरम ऑलरेडी दिला आहे. तुम्हाला फक्त सांगायचं आहे की हा जो ABC ट्रायंगल आहे तर तो 90 डिग्रीचा आहे. सो जेव्हा तुम्ही कॉन्व्हर्स प्रूव्ह करता तेव्हा तुम्हाला आधी चुकीचं काहीतरी घ्यायचं आहे. चुकीचं घेताना काय करायचं आहे की तुम्हाला दुसराच एक ट्रायंगल घ्यायचा आहे आणि सांगायचं आहे की हा 90 डिग्रीचा आहे. आता तुम्ही कसं सांगणार हा 90चा आहे? ऑब्व्हियसली तुम्ही ड्रॉ केलंय, तुम्ही त्याचे डायरेक्टर आहात, सो तुम्ही त्याला 90चा आहे 50चा आहे काही सांगू शकता. सो दुसरा एक ट्रायंगल ड्रॉ करायचा, तो 90चा आहे असं सांगायचं आणि मग याच्याकडे यायचं आणि मग सांगायचं की अरे हा पण 90चा आहे, संपला विषय. ओके, सो हे तुम्हाला एकदा जस्ट बघायचं आहे आणि इझी आहे खूप, तुम्हाला लगेच कळेल हे, किंवा नाही कळलं तरी आपले व्हिडिओज अवेलेबल आहेत, तुम्ही ते रेफर करू शकता किंवा इतर कोणत्याही चॅनलवरचे व्हिडिओज रेफर करू शकता, नो प्रॉब्लेम. बाकी याच्यामध्ये तुम्हाला फक्त 30 डिग्रीच्या अपोजिट, 60च्या अपोजिट, 45च्या अपोजिट साईड्स फाइंड आउट करायचे. सो याच्यामध्ये तुम्ही इझिली टॅकल करू शकता हे सगळे क्वेश्चन्स, अवघड असं काही नाही आहे याच्यामध्ये. नेक्स्ट आहे 2.1 मध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला इथे ट्रिपलेट्स पाहायला मिळतात तर ते ट्रिपलेट्स खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला टेक्स्टबुकच्या बाहेरचं नाही काही विचारलं जात, किंवा जर तुम्ही 2.1चा माझा व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला एक लिस्ट पाहायला मिळेल ट्रिपलेट्सची, तर ती फक्त लक्षात ठेवली तरी पण पुरेसं आहे, जास्त ट्रिपलेट्स करायची गरज नाही आहे. किंवा तुम्ही ट्रिपलेट्स जरी लक्षात नसेल तरी पण इझिली ते आहेत की नाही ते फाइंड आउट करू शकता. अगेन नेक्स्ट सिंपल आहे, हा पण क्वेश्चन तुम्ही जिओमेट्रिक मीनने इझिली सॉल्व्ह करू शकता. हे पण इझी क्वेश्चन्स आहेत. फक्त तुम्हाला जर प्रॅक्टिस करायचीच असेल तर तुम्ही क्वेश्चन नंबर 9ची प्रॅक्टिस करा, कारण याच्यामध्ये तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, आणि क्वेश्चन नंबर 7 प्रॅक्टिस करा, कारण याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. सो हे तुम्हाला येऊ शकतं. हा क्वेश्चन ऑलरेडी प्रिव्हियस इयरमध्ये येऊन गेले, इझी क्वेश्चन आहे, सो प्रॅक्टिस करायची गरज नाही आहे, बट हवं असेल तर करू शकता. 7th आणि 9th क्वेश्चनची प्रॅक्टिस नक्की करा. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला डायग्राम वगैरे आधी ड्रॉ करावं लागेल आणि मग तुम्हाला आन्सर सॉल्व्ह करायचं आहे. सो डायग्राम ड्रॉ करताना डायग्राम व्यवस्थित ड्रॉ केला गेला पाहिजे, तरच तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. हवा असेल तर करा, जास्तीत जास्त जर पाहिलं तर हा क्वेश्चन अवघड आहे त्याच्यामुळे मे बी येऊ नाही शकणार, बट तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. अदरवाईज तुम्ही फक्त अरे हे परत अडकलं, तुम्ही फक्त 7th 9th क्वेश्चन प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याच्यावरचा जो 6th क्वेश्चन आहे तो आधी येऊन गेलाय. सो तुम्हाला येत असेल तर प्रॅक्टिस करायची गरज नाहीये, नसेल येत तर मात्र करा. संपलेला आहे हा चॅप्टर, कारण अपोलोनियस वगैरे तुम्हाला नाहीये. प्रॉब्लेम सेटमधले सगळे MCQs करायचेच आहेत, कारण ते इम्पॉर्टंट आहेतच. बाकी तुम्ही नाही केलं तरी पण चालेल, कारण हे सगळे क्वेश्चन्स आपण बऱ्यापैकी आधी सोडवलेले आहेत. फक्त या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड पेरिमीटर कसं फाइंड आउट करतात हे एकदा पहा, कारण मे बी तुम्हाला माहिती असेल नसेल त्याच्यामुळे एकदा चेकआउट करा. सो 5th क्वेश्चन एकदा पाहणार आहात. नेक्स्ट बाकी करायची गरज नाहीये. ओके, सो बाकी ओके आहे, तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. हवा असेल तर यामधला एखादा क्वेश्चन म्हणजे तुम्ही ट्रेपेझियम वगैरे सॉल्व्ह करून पाहू शकता, कारण याच्यामध्ये अँगल वगैरे घेताना प्रॉब्लेम होतो. नेक्स्ट आहे तुम्हाला सर्वांचा आवडीचा चॅप्टर, तो म्हणजे सर्कल. सो सर्कलमध्ये पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शेवटचा काही भाग रिड्यूस झाला आहे, सो त्याच्यामुळे तो पण करायची गरज नाही आहे.
अगेन कुठे गेलं, हां, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला एका पॉईंट्समधून किती सर्कल पास आउट होतात, 2 पॉईंट्समधून किती सर्कल पास आउट होतील, सेंटरमधून किती सर्कल पास आउट होतील, असे काही प्रश्न येऊ शकतात. सो दॅट्स वाय तुम्हाला इथे जे रिमेंबर वगैरे दिले, लेट्स रिकॉल वगैरे, हे जस्ट एकदा वाचायचे, कारण हे प्रश्न तुम्हाला MCQsमध्ये पण येऊ शकतात किंवा तुम्हाला क्वेश्चन नंबर 1B मध्ये असे ट्रिकी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, ज्याचा आन्सर एका शब्दामध्ये किंवा एका सेंटेन्समध्ये वगैरे येतं. नेक्स्ट आहे सेकंड आणि टँजंट. सो याच्यामधला जो टँजंट थिअरम कुठे गेला, हां, टँजंट सेकंड थिअरम हा सगळ्यात महत्त्वाचा थिअरम आहे, कारण हा बऱ्याचदा एक्झामला येऊन पण गेला आहे आणि हा इझी आहे, खूप इझी आहे. तुम्हाला फक्त 4 ब्लँक्स भरायचे आहेत आणि तुम्हाला 2 मार्क आरामात मिळतील. सो हे तुम्हाला फिलअप करण्यासाठी क्वेश्चन नंबर 2A मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 3A मध्ये विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 3A मध्ये आला तर या ठिकाणी 2 रिकाम्या जागा अजून वाढतील आणि क्वेश्चन नंबर 2A मध्ये आहे असा येऊ शकतो, कारण याच्यामध्ये 2A ला तुम्हाला फक्त 4च रिकाम्या जागा येतात आणि हा 2 गुणांसाठी असतो. सो हा खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर फर्स्ट. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचं आहे. अँगल फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला आधी हे माहिती असलं पाहिजे की टँजंट थिअरमनुसार जो एक पूर्ण सर्कलचा मेजरमेंट आहे ते येणार, एक पूर्ण क्वाड्रिलॅटरलचं मेजरमेंट आहे तर ते येणार आहे 360चं. सो हे जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. सो दॅट्स वाय हे एक्झाम्पल सोपं असलं तरी पण महत्त्वाचं आहे. तुम्हाला या ठिकाणी सगळे थिअरम्स एकत्र पाहायला मिळतील, सो तुम्ही इथे पण मेमराईज करू शकता. नेक्स्ट आहे याच्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे हा क्वेश्चन, कारण हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे आणि सॉल्व्ह करण्यासाठी पण थोडासा वेळ लागतो. सो दॅट्स वाय क्वेश्चन नंबर 4 इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये सगळेच क्वेश्चन इन्क्लूड ऑलरेडी केलेले आहेत. सो तुम्ही बाकीचे क्वेश्चन न सॉल्व्ह करता डायरेक्ट क्वेश्चन नंबर 2 आणि 4 सॉल्व्ह करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सटर्नली टच आणि इंटरनली टच करताना ॲड करायचं का सबट्रॅक्ट करायचं का, याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. सो थिअरम वगैरे करायची गरज नाही आहे, फक्त एक्सटर्नली टच केलं असेल 2 सर्कल्सने तर ॲड करायचे रेडियस की सबट्रॅक्ट करायचे, तर ऑब्व्हियसली ॲड करावे लागतील कारण रेडियस मोठी होते. जर इंटरनली टच केलं असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो R2 - R1. सो हे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात जे की खूप इझी आहेत आणि खूपच इझी आहेत. सो हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट तुम्हाला जसं की तुम्ही पाहिलं असेल आधीच्या पेपरमध्ये, प्रिव्हियस इयरच्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 5 जो की आउट ऑफ टेक्स्टबुक येतो, त्या ठिकाणी तुम्हाला 3 सर्कल्स एक्सटर्नली टच करतात असं सांगितलेलं होतं आणि तुम्हाला त्यांचे रेडियस फाइंड आउट करायचे आहेत. सो असे काही प्रश्न तुम्हाला सर्कलवरचे, कन्स्ट्रक्शनवरचे येऊ शकतात. सर्कल ड्रॉ करण्यासाठी तुम्ही काहीतरी ती पट्टी वगैरे येते जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनची, ती घेऊन जाऊ शकता. त्याच्यामध्ये सगळे शेप्स ऑलरेडी असतात, बट ते प्रत्येक ठिकाणी अलो करतील असं नाही. तुमच्या स्कूलमध्ये जर अलो करणार असतील तर तुम्ही ती ठेवू शकता, किंवा त्यासोबत तुमच्याकडे अजून काही एक्स्ट्रा मटेरियल असेल बट त्याच्यावरती काही लिहिलेलं नसायला पाहिजे, कारण काही लिहिलं असेल तर मग तुम्हाला ते कॉपी वगैरे पकडलं जाऊ शकतं. सो जे एकदम क्लीन असं काही असेल तुमच्याकडे एक्स्ट्रा सर्कल शेपचं तर तुम्ही ते घेऊ शकता. अगेन अलो केलं तुम्हाला ठेवण्यासाठी जवळ तरच ठेवायचं आहे, नाही तर तुम्हाला बॅगमध्ये वगैरे ठेवावं लागेल. नेक्स्ट आहे तुम्हाला मेजर आणि मायनर जे आर्क्स आहेत ते ओळखण्यासाठी येऊ शकतं. प्रिव्हियस इयरला सेम क्वेश्चन येऊन गेलेला आहे की तुम्हाला मेजर आर्क आणि मायनर आर्क ओळखायचा असतो. सगळ्यात इझी चॅप्टर आहे, इझी टॉपिक आहे. तुम्हाला याच्यामध्ये आरामात आउट ऑफ मार्क्स मिळतात, कारण जर तुम्हाला मायनर आर्क ओळखायचा आहे तर हा असतो मायनर आर्क, जसं तुम्ही नाव AB लिहिता. आय थिंक की सेम हाच क्वेश्चन आला होता. आणि नेक्स्ट आहे तुम्हाला मेजर आर्क ओळखण्यासाठी AQB हे पूर्ण नाव लिहायचं असतं. सो ही टिप मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितली होती की तुम्हाला मेजर आर्कचं नाव पूर्ण लिहायचं आहे, म्हणजे AQB ABC जे पण असेल ते. असं मध्ये तुम्ही कोणतीही 2 नावं घेऊ शकता, म्हणजे 2 अक्षरी नावं. इथे या ठिकाणी AB हे मायनर आर्क आहे, BP पण मायनर आर्क आहे, AP पण मायनर आर्क आहे. सो तुम्ही 2 अक्षरी नावं घेऊ शकता मायनर आर्कसाठी. अगेन सेमी आर्कचं मेजर किती असतं हे तुम्हाला MCQsमध्ये येऊ शकतं. 180 असतं. पूर्ण कंप्लीट सर्कल असेल तर त्याचं मेजरमेंट 360 डिग्री असतं. जर मायनर आर्क हवा असेल तर तो कसा काढायचा, मेजर आर्क हवा असेल तर तो कसा काढायचा, तर त्यासाठी एकच फॉर्म्युला आहे हा वाला. अत्यंत इझी आहे. 360 पूर्ण नो लिहू 360 डिग्री पूर्ण सर्कलचं मेजरमेंट असतं. त्याच्यामधला मेजर सबट्रॅक्ट केला की मायनर येतो, मायनर सबट्रॅक्ट केला की मेजर येतो. सो हे तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 2 आर्क केव्हा कॉन्ग्रुएंट असतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर जेव्हा त्यांचे रेडियस इक्वल असतील तर तेव्हा ते 2 आर्क कॉन्ग्रुएंट असणार आहेत. सो इथे तुम्ही असे 2 आर्क कॉन्ग्रुएंट नाही घेऊ शकत, तर ज्यांचे रेडियस इक्वल आहेत तेच 2 आर्क इथे येणार आहेत कॉन्ग्रुएंट. ओके, सो हे फक्त एक स्टेटमेंट तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही कुठे हवा असेल तर वापरू शकता. अगेन हा एक थिअरम इम्पॉर्टंट आहे, कारण हा तुम्हाला अगेन 2 मार्कांसाठी किंवा लाईक क्वेश्चन नंबर 3A साठी वगैरे येऊ शकतो, ब्लँक्स फिल करण्यासाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इथे पण इझी आहे की तुम्हाला जस्ट आर्कचे मेजरमेंट्स फाइंड आउट करायचे आहेत. सो तुम्हाला जर फॉर्म्युला वगैरे माहिती असेल किंवा तुम्ही इझिली फॉर्म्युला माहिती नसेल तरी पण हे आरामात सॉल्व्ह करू शकता. हा एक क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, अनेक ठिकाणी आलाय. टार्गेटचे क्वेश्चन पेपर्स किंवा नवनीचे क्वेश्चन पेपर्स ह्याच्यामध्ये हा कुठेतरी आलेला आहे. सो हा इम्पॉर्टंट आहे. अगेन तुम्हाला सध्या वेळ असेल तर तुम्ही क्वेश्चन नंबर 5च्या प्रिपरेशनसाठी टार्गेट किंवा नवनीचे पेपर्सचा क्वेश्चन नंबर 5 रेफर करू शकता.
नेक्स्ट आहे 3.3 मधला हा क्वेश्चन जरासा इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की आर्क ए सी कुठे गेला, हा नाही आर्क ए सी आणि आर्क बी डी हे कॉन्ग्रुएंट आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. अगेन याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागतं, सो दॅट्स वाय हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. बेसिकली तुम्ही आधी थर्ड सॉल्व्ह करा आणि वेळ असेल तर सेकंड सॉल्व्ह करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. हा एक महत्त्वाचा थिअरम असतो, बट हा कुठे तुम्हाला लिहिण्यासाठी वगैरे विचारलेला नाहीये, सो दॅट्स वाय सोडून द्या. आय थिंक हा रिड्यूस झालेला आहे, मे बी चेकआउट करा. नेक्स्ट आहे हा थिअरम. अगेन हा खूप 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 महत्त्वाचा आहे. जसं मग अशी आपण सेकंड टँजंट थिअरम पाहिला त्याचप्रमाणे हा थिअरम पण इम्पॉर्टंट आहे. हा पण थिअरम येऊ शकतो, कारण तुम्ही जर पाहिला तर या थिअरममध्ये पण तुम्हाला ब्लँक्स पाहायला मिळतात आणि हा तुम्हाला इझिली क्वेश्चन नंबर 3A साठी वगैरे येऊ शकतो. अगेन थिअरम्स पाठ करायची गरज नाही, कारण तुम्हाला याच्यामध्ये डायग्राम वगैरे सगळं ऑलरेडी ड्रॉ करून दिले, सगळं लिहून पण दिले. तुम्हाला फक्त ते वाचायचं आहे, म्हणजे मधले जे टर्म्स असतात ते फक्त भरायचे आहेत. अगेन तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की क्वाड्रिलॅटरलमध्ये जे अपोजिट अँगल्स असतात तर त्यांचं मेजरमेंट 180 असतं, कारण याच्यावरती पण एखादा प्रश्न प्रिव्हियस इयरमध्ये येऊन गेलेला आहे. सो दॅट्स वे हे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स इम्पॉर्टंट पॉईंट्स होते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 3.4. 3.4 मध्ये हे सेम टू सेम येऊ शकतं, याच्यासाठी तुम्हाला तो थिअरम वापरावा लागेल आणि मग हे लिहायचं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. थोडंसं ट्रिकी आहे, तुम्हाला थोडंसं कन्स्ट्रक्शन नाही करावं लागणार बट करावं लागेल. सो क्वेश्चन नंबर 2 अगेन इम्पॉर्टंट आहे. हे खूप इझी आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. क्वाड्रिलॅटरमधले किंवा सायकलिक क्वाड्रिलॅटरमधले अपोजिट अँगल्स 180चे असतात, त्याद्वारे तो थिअरम वापरून तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकता. सो सॉल्व्ह करून पाहायची गरज असेल तर पहा, नसेल तर काही गरज नाही आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7. इम्पॉर्टंट आहे, हे पण आय थिंक की कुठल्या तरी पेपरमध्ये येऊन गेले, सो तुम्ही याची पण प्रॅक्टिस करा. नेक्स्ट 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 चलो आगे चलो आगे चलो. हां, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एमसीक्यूज. एमसीक्यूज तुम्हाला सगळे करायचे आहेत, प्रॉब्लेम सेटमध्ये कंपल्सरी करायचे आहेत आणि सगळे एमसीक्यूज इम्पॉर्टंट आहेत, कारण याच्यामधला कुठलाही एमसीक्यू दिला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला इथे थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल आणि ट्रिकी क्वेश्चन आहे. तुम्हाला जर कॉन्सेप्ट माहिती असतील तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. अगेन हे जेव्हा तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे तर यासाठी पण बरेचशा मेथड्स आहेत, तुम्ही कोणत्याही मेथड्स वापरू शकता आणि हे एकदा प्रूव्ह करून पहा. सो तुम्हाला याच्यामधला 4th सॉल्व्ह करायचं आहे, 5th सॉल्व्ह करायचे आणि 7th सॉल्व्ह करायचे, बस एवढे सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट आहे, हा येतो मोस्टली एक्झाम्समध्ये, बट तुम्हाला जर इझी वाटलं तरच तुम्ही हा सॉल्व्ह करू शकता. ओके, सो हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते. अगेन याच्यामध्ये बरेचसे परत बॅटरी संपली यार. याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन्स आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत, बट आता लास्ट मोमेंटला तुम्ही सॉल्व्ह करू शकत असाल तर करायचे, बट कारण सध्या तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे कॉन्सेप्ट्स कळतीलच किंवा असं पण नाहीये, कन्फ्युजन पण होऊ शकतं. सो बेस्ट वे आहे की तुम्ही त्यांना स्किप करा. वेळ असेल तर नक्की ट्राय आउट करू शकता. नेक्स्ट आहे सगळ्यात इझी चॅप्टर, तो म्हणजे जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. सो हा चॅप्टर असा आहे की तुम्ही जर एकदा एखादी स्टेप तुम्हाला याच्यामधली कळली तर तुम्ही बाकी सगळ्या स्टेप्स फॉलो करून ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता किंवा कन्स्ट्रक्शन ड्रॉ करू शकता. सो याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा फक्त तुम्हाला पाहायचं आहे की कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलं जातं. करून पहा एकदा, कारण हाताला सवय होईल. जस्ट सगळे कन्स्ट्रक्शन करायचे, सगळे क्वेश्चन नाही करायचे, फक्त सगळ्या टाईपचे कन्स्ट्रक्शन तुम्हाला करून पाहायचे आहेत. आणि हे स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन नक्की लक्षात ठेवा. मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्हाला जर सेम कन्स्ट्रक्शनचे क्वेश्चन नंबर 4 मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 3B मध्ये आले तर तुम्हाला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. अगेन कंपल्सरी नाहीये, बट जर लिहिलं तर तुमचे मार्क्स कुठेही कापता येणार नाहीत. ओके, सो दॅट्स वाय हे इम्पॉर्टंट आहे. सगळे करायची गरज नाही याच्यामधले क्वेश्चन, पहिला एक करू शकता आणि दुसरा कशामध्ये कॉमन आहे का, कॉमन कशामध्ये याच्यामध्ये, दुसरा हा एक करा. सो फर्स्ट एक करा आणि 4th एकदा सॉल्व्ह करून पहा. नेक्स्ट तुम्हाला अगेन टँजंट वगैरे ड्रॉ करायची आहे. याच्यामध्ये पण टँजंट सर्कल चार्टमध्ये कशी ड्रॉ करायची, बाहेर कशी ड्रॉ करायची, ह्या जस्ट स्टेप्स तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. सगळे क्वेश्चन्स नाही सॉल्व्ह केले तरी पण एखादा क्वेश्चन जो की महत्त्वाचा आहे तो म्हणजे जो की तुम्हाला जर मेथड कळली तर तुम्ही आरामात ड्रॉ करू शकता. सो एखादा क्वेश्चन तुम्ही यामध्ये कुठलाही रँडमली सॉल्व्ह करू शकता. अगेन याच्यामध्ये फक्त आणि फक्त 3च MCQs आहेत, सो आरामात सॉल्व्ह होऊ शकतात. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5, कोऑर्डिनेट जॉमेट्री. सो कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला. कुठे गेला, हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, बाकी काय रीड नका करू, फक्त डिस्टन्स फॉर्म्युला लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे डिस्टन्स फॉर्म्युला नंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युलाचे सगळे एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत. सो अगेन सोडून वगैरे पाहायची काहीच गरज नाही, कारण हे तुम्हाला 9thला पण होतं आय गेस, सो त्यातलंच आहे हे.
अगेन तुम्हाला हे येऊ शकतं की एखादा क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर आहे, पॅरेललोग्राम आहे, रोम्बस आहे, रेक्टँगल आहे, हे प्रूव्ह करा. तर त्यासाठी तुम्हाला जस्ट 2 पॉईंट्समधलं जे अंतर आहे किंवा 2 व्हर्टायसिसमधलं जे अंतर आहे ते सेम आलं तर तुम्ही त्याला स्क्वेअर आहे आणि त्यासोबतच जर डायगोनल्स पण सेम आले तर तुम्ही त्याला स्क्वेअर आहे असं सांगू शकता. जर फक्त साईड सेम आल्या तर रोम्बस होईल. डायगोनल्स न सेम येता फक्त साईड्स सेम आल्या तर रोम्बस होईल. पॅरेललोग्राममध्ये जस्ट अपोजिट साईड्स सेम असतात. अगेन रेक्टँगलमध्ये अपोजिट साईड सेम असतात आणि मध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो. सो हे तुम्हाला प्रूव्ह करता आलं पाहिजे. बाकी याच्यामध्ये जास्त काहीच नाहीये. नेक्स्ट सेमच तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आणि वायची वगैरे पण व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी येऊ शकतं. सो नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेट 5.1. 5.1 मी एक्सप्लेन केलं आणि बंद झालं ते, मी परत एक्सप्लेन करते. सो 5.1 मध्ये तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे आणि डिस्टन्स फॉर्म्युला तुम्ही ऑलरेडी वापरलेला आहे मगाशी 2-3 एक्झाम्पल्समध्ये आपण पाहिले. सो हे सॉल्व्ह करायची गरज नाहीये. कोलिनियर मधलं कुठलं पण एखादं सॉल्व्ह करून पाहू शकता की जस्ट तुम्हाला कोलिनियर पॉईंट्स कसे फाइंड आउट करतात त्याची आयडिया येईल. याच्यामध्ये अगेन नेक्स्ट सेमच आहे की रोम्बस, पॅरेललोग्राम, ट्रायंगल वगैरे वगैरे वगैरे. त्यासाठी तुम्हाला जस्ट या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचे. सो ते कसे वापरतात आणि ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज वगैरे जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही इझिली हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. अगेन जर तुम्हाला राईट अँगल दाखवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पायथागोरस थेरमच्या नुसार हे प्रूव्ह करावं लागेल. ते कसं प्रूव्ह करायचं एकदा सोल्युशन पहा जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. नेक्स्ट आहे सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला माहिती असला पाहिजे कारण तुम्हाला याच्यामध्ये रेशो दिला जाऊ शकतो किंवा पार्ट्स दिले जाऊ शकतात. त्याच्या आधारे तुम्हाला रेशो फाइंड आउट करायचं असेल किंवा एमची व्हॅल्यू फाइंड आउट करा, एनची व्हॅल्यू फाइंड आउट करा, एक्स फाइंड आउट करा, वाय फाइंड आउट करा, असं काय पण येऊ शकतं. सो त्यासाठी हा फॉर्म्युला पार्ट असला पाहिजे. नेक्स्ट आहे मीडियन फॉर्म्युला. काहीच नाही, सेम आहे, x1 + x2 डिवायडेड बाय 2. आपण ज्याप्रमाणे सिंपल गुणाकार भागाकार करतो त्याचप्रमाणे हे आहे. सो इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकता x1 + x2 डिवायडेड बाय 2. किंवा जर तुम्हाला नाही आला तर तुम्ही सेक्शन फॉर्म्युलाने डिराईव्ह पण करू शकता, पण त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल. त्याच्यामुळे बेस्ट आहे की तुम्ही लक्षातच ठेवा मीडियन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला. अगेन तुम्हाला याच्यावरती कसे क्वेश्चन्स येऊ शकतात तर ते आता आपण पाहूया. त्याच्या आधी सेंट्रॉइड फॉर्म्युला पण खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये अगेन जास्त काही नाहीये, फक्त तुम्ही ज्याप्रमाणे मिड पॉईंट फॉर्म्युला पाहिला त्याच्यामध्येच तुम्हाला फक्त x3 डिवायडेड बाय 3 करायचं आहे. x3 यासाठी कारण जर तुम्ही इथे पाहिलं तर तुम्हाला इथे 3 कॉर्डिनेट्स पाहायला मिळतात. सो 3 कॉर्डिनेट्स डिवायडेड बाय 2 केलं, डिवायडेड बाय 3 केलं की तुम्हाला सेंट्रॉइडचं हे मिळेल, सेंट्रॉइडचं पोझिशन किंवा कॉर्डिनेट्स मिळतील. सगळे फॉर्म्युलेस तुम्हाला या ठिकाणी एकत्र पाहायला मिळतील. सो तुम्ही एकत्र पण करू शकता. बेसिकली तुम्ही जर सेक्शन फॉर्म्युला पाहिला तर त्याच्यावरती असे सिंपल क्वेश्चन येतात, जास्त अवघड येत नाहीत. सो जस्ट तुम्ही एवढे या क्वेश्चनची प्रॅक्टिस केली तरी पण पुरेसं आहे. नेक्स्ट आहे सेम सेक्शन फॉर्म्युल्यावरती प्रश्न आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर मिड पॉईंट फॉर्म्युल्यावरती असे प्रश्न येऊ शकतात. हा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये तुम्ही सेक्शन फॉर्म्युला पण वापरू शकता आणि मिड पॉईंट फॉर्म्युला पण वापरू शकता. सो तुम्ही याची प्रॅक्टिस करा. बाकी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.2 मधलं काही करायची गरज नाहीये. फक्त जर हवंच असेल तर तुम्ही यामधला एखादा दुसरा क्वेश्चन जो की 5 कॉन्ग्रुएंट्स पार्टचा आहे तर हा एक करा, कारण 5चा केला की तुम्हाला 3 पण सोडवता येईल, 2 पण सोडवता येईल. जसं की तुम्हाला 5 पार्ट्स एवढा मोठा नाही विचारणार कारण ह्याला सॉल्व्ह करायला पण जास्त वेळ लागेल आणि एक्झाममध्ये तेवढे मार्क्सचं वेटेज पण नाही आहे याला. सो त्याच्यामुळे हा तुम्ही जस्ट फॉर प्रॅक्टिस करणार आहात, कारण हा तुम्हाला आला की तुम्ही 3चा 5चा कितीही पार्ट्सचा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, सो हवा असेल तर जस्ट ते करू शकता. स्लोप तुम्हाला नाहीये, सो पूर्ण स्किप करायचा आहे. स्लोप नंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेटमधले एमसीक्यूज 4च फक्त आहेत, सगळे एमसीक्यू सॉल्व्ह करून पाहायचे. नेक्स्ट आहे कोलिनियर आहे की नाही कसं फाइंड आउट करायचं हे आपण प्रॅक्टिस सेटमध्ये आय होप तुम्ही पाहिलं असेल. नेक्स्ट आहे ते जस्ट तुम्हाला मिड पॉईंट फॉर्म्युला वापरायचे. 2 पॉईंट्स ऑलरेडी दिलेले आहेत, सो हे खूप इझी आहे, हे करायची गरज नाहीये. नेक्स्ट आहे तुम्ही जर इथे पाहिलं तर तुम्हाला हे रेक्टँगल आहे, हे पॅरेललोग्राम आहे, हे दाखवायचे. सो अगेन तुम्हाला जर याच्या प्रॉपर्टीज माहिती असतील तर तुम्ही हे नाही सॉल्व्ह केलं तरी पण चालणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे क्वेश्चन 14 मध्ये तुम्हाला सेंट्रॉइड फॉर्म फाइंड आउट करायचा आहे. सो हे तुम्ही एकदा सॉल्व्ह करून पाहू शकता. नेक्स्ट आहे ओके नेक्स्ट इथे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे. 5 कॉन्ग्रुएंट पॉईंट्स तुम्ही मगाशी सॉल्व्ह केलं असेल तरी इथे सॉल्व्ह करायची गरज नाहीये, कारण बेसिकली एकदा मेथड कळली की तुम्ही कोणतेही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. अगेन नेक्स्ट एकदा हे सॉल्व्ह करा. 22 तर स्लोपवाला आहे, सो हे सॉल्व्ह करायची गरजच नाहीये. सो एकदा 21 सॉल्व्ह करा. सो बेसिकली तुम्हाला या पूर्ण मोठ्या प्रॉब्लेम सेटमधून फक्त एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत आणि क्वेश्चन नंबर 14 आणि 21 सॉल्व्ह करायचे आहे. ओके, नेक्स्ट आहे लास्ट लेसन, तो म्हणजे ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीमधले हे सगळे जे बेसिक फॉर्म्युलाज आहेत ते तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत. हे सगळे 9th स्टँडर्डचे आहेत. तुम्हाला जर हे माहिती नसेल तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तो तुम्ही चेकआउट करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन तुम्हाला कुठे गेले ते फॉर्म्युलेस. हे सगळे फॉर्म्युले एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. हे फक्त माहिती असलं पाहिजे की कोणाचं रेसिप्रोकल केल्यानंतर काय मिळतं. हे खूप इझी आहे, तुम्ही पाठ केलं असेलच.
नेक्स्ट हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. टेबल कसं तयार होतो याच्यावरती मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तो पण तुम्ही चेकआउट करू शकता ट्रिग्नोमेट्रीच्या प्लेलिस्टमध्ये. टेबल तयार करणं खूप इझी आहे. तुम्हाला जेव्हा उत्तरपत्रिका मिळणार आहे हातामध्ये, तर जेव्हा तुम्ही लाईन्स वगैरे ड्रॉ करता ना, कारण उत्तरपत्रिका अर्धा तास आधी मिळते. सो लाईन्स वगैरे ड्रॉ करून झाल्यानंतर, पहिलं पान भरून झाल्यानंतर शेवटच्या पानावरती रफ वर्क लिहायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही पेपर सुरू होण्याआधीच हा टेबल ड्रॉ करा. म्हणजे पेपरमध्ये ड्रॉ करणं, परत पाहणं, व्हॅल्यूज काउंट करणं याच्यामध्ये तुमचा वेळ नाही जाणार. अगेन तुम्ही पेपर सुरू होण्याआधी पेन्सिलने किंवा पेनाने आधी रफ वर्क लिहायचं मात्रवरती आणि मग खाली काय करायचं ते करायचं. खाली मग तुम्ही फॉर्म्युलाज पण आधीच लिहून ठेवू शकता. बेसिकली टेबल ड्रॉ करणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. सो दॅट्स वाय जराशी जरी गडबड झाली तरी पण तुमचं आन्सर चुकू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही पेपर सुरू व्हायच्या आधीच टेबल ड्रॉ करून ठेवा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे 3 फॉर्म्युला खूप महत्त्वाचे आहेत, कारण तुम्ही जर फॉर्म्युला मेथडने प्रूव्ह करणार असाल तर मग फॉर्म्युला लागेल. जर तुम्ही ट्रायंगल मेथडने प्रूव्ह करणार असाल तर मग फॉर्म्युल्याची काही गरज नाही आहे. सो तुम्ही ज्याची तयारी केली आहे त्यानुसार तुम्हाला हे फॉर्म्युलेस पाठ करावे लागतील. सो तुम्ही इतर या ठिकाणी सॉल्ड एक्झाम्पल्स करू शकता. हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हे फक्त सॉल्ड एक्झाम्पलमध्येच आहे. सो हे क्वेश्चन नंबर 4 साठी विचारलं जाऊ शकतं. दॅट्स वाय याला मार्क करून ठेवा. नेक्स्ट आहे, तुम्हाला फक्त या ठिकाणी साइन, कॉस, टॅनचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. जर तुम्हाला साईनला उलटं केल्यानंतर काय मिळतं, साईन आणि टॅनचं रिलेशनचा फॉर्म्युला काय आहे का, कॉसचा फॉर्म्युला काय आहे का, हे जर तुम्हाला फक्त माहिती असेल या 3 फॉर्म्युलेच्या आधारे, तर तुम्ही इझिली कुठलाही सोल्युशनचं प्रूफ फाइंड आउट करू शकता. बरोबर, प्रूफ फाइंड आउट करू शकता. सो दॅट्स वाय तुम्हाला ते 3 फॉर्म्युले बाय हार्ट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे, तुम्हाला एवढे मोठे प्रूव्ह करण्यासाठी क्वेश्चन्स नाही आहेत. लाईकली आलेच तर तुम्हाला फर्स्ट सेकंड क्वेश्चन येईल, बाकीचे खूप मोठे आहेत ज्याच्यासाठी एवढं वेटेज पण नाही आहे आणि ते ऑर्डिनरी पेपरमध्ये, म्हणजे आपला पेपर कसं बोर्डचा पेपर आहे, सो बोर्डच्या पेपरमध्ये हे नाही विचारलं जात. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री. याच्यामध्ये जस्ट तुम्हाला हे करायचं असेल तर करू शकता. जर हे स्किप वगैरे केलं असेल किंवा रिड्यूस वगैरे केलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पण स्किप करू शकता, कारण मला याच्याबद्दल थोडीशी आयडिया कमी आहे की हे रिड्यूस केले की नाही. जर तुम्ही नवनीतच्या काही टेक्स्टबुकमध्ये किंवा नवनीतच्या पेपरमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी हे ऑलरेडी रिड्यूस केले असं सांगितलेलं आहे. ओके, सो तुम्ही हवं असेल तर जस्ट एक प्रॅक्टिस म्हणून 2च क्वेश्चन करायचे आपल्याला याच्यामधले. एक तर आहे हा स्ट्रोम ट्रीचा, म्हणजे ट्री ब्रेक झाला वगैरे याचा, आणि दुसरा क्वेश्चन आहे तो म्हणजे हा डिप्रेशनचा. सो तुम्हाला फक्त 2च क्वेश्चन करायचे आहेत. हवं तर करू शकता, नाहीतर स्किप केला तरी पण चालेल. नेक्स्ट आहे, तुम्हाला या ठिकाणी फक्त 4च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत MCQ मधले. बाकी हे तुम्हाला येतं, ऑब्व्हियसली तुम्ही ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटीज वापरून इझिली सॉल्व्ह करू शकता. सो प्रॅक्टिस करायची गरज नाही आहे, पण जर हवं असेल तर करू शकता. नेक्स्ट आहे, याच्यामधला हा एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे, जो की तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये किंवा तुम्हाला आउट ऑफ टेक्स्टबुकमधला जो क्वेश्चन नंबर 5 येतो त्याच्यामध्ये यातल्याच व्हॅल्यू उलट्या सुलट्या करून दिल्या जाऊ शकतात. सो हा तुम्ही एक सॉल्व्ह करून पहा. नेक्स्ट बाकी सगळे ॲप्लिकेशन बेस आहेत. ॲप्लिकेशन बेसवरती तुम्ही जर लक्ष देणार असालच किंवा तुम्हाला जर करायचं असेल जस्ट फॉर प्रॅक्टिस, तर तुम्ही ते 2 क्वेश्चन केले तरी पण पुरेसे आहेत, कारण त्याच्यावरतीच आधारित प्रश्न येऊ शकतात. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही असा अँगल दिला ज्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती नाही आहे किंवा टेक्स्टबुकमध्ये नाही दिली, तर ती व्हॅल्यू तुम्हाला अशा पद्धतीने इथे दिली जाते. आणि अगेन तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर जो की मेन्सुरेशन नाही आहे, सो आपण इथपर्यंतच पाहणार आहोत. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. अगेन तुम्हाला पेपरसाठी ऑल दी बेस्ट. यामधले क्वेश्चन येतीलच असं नाही आहे, पण अशा पॅटर्नचे येऊ शकतात. दॅट्स वाय तुम्हाला लास्ट मोमेंटला रिव्हिजन करताना फक्त हेच क्वेश्चन केले तरी पण पुरेसे आहेत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. मित्रांनो, तुम्हाला जर काही आन्सर्स माहिती नसतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील किंवा कोणत्याही कॉन्सेप्ट समजले नसतील, तर तुम्ही फिलो ॲपचा वापर करू शकता. या ॲपमध्ये तुम्ही 24/7 कितीही क्वेश्चन विचारू शकता आणि या ॲपचं काही दिवसासाठी तुम्हाला फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन मिळेल. सोबतच हे ॲप कसं यूज करायचं ते आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्ले स्टोअरवरून फिलो ॲप डाउनलोड करणार आहात किंवा ॲप स्टोअरवरून डाउनलोड करणार आहात. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये साइनअप करायचं आहे. साइनअप केल्यानंतर ते ॲप सुरू होईल. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोणताही डाऊट अपलोड करायचा आहे. डाऊटचं पिक्चर अपलोड केल्यानंतर 60 सेकंडच्या आतमध्ये तुम्ही कोणत्याही एज्युकेटरसोबत कनेक्ट होऊ शकता आणि ते एज्युकेटर तुम्हाला तुमचा डाऊट लाईव्ह सॉल्व्ह करून दाखवणार आहेत, तेही लाईव्ह कॉलसारखं, ज्याप्रमाणे व्हिडिओ कॉल असतात त्याप्रमाणे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फिलोवरून सगळे डाऊट्स सॉल्व्ह करून घेता येतील. या ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. त्याद्वारे तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता. थँक्यू.